संभाव्य पूर परिस्थितीचा धोका, नृसिंहवाडीत NDRFची तुकडी दाखल. दत्त मंदिर परिसराची केली पाहणी. कोल्हापूर जिल्ह्यात आगामी काळात संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने आतापासूनच मोठ्या प्रमाणावर खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे NDRFची तुकडी दाखल झाली. आज या तुकडीने प्रत्यक्ष मैदानात उतरून पूरप्रवण क्षेत्रांची पाहणी केली. NDRFच्या या तुकडीने आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर परिसराला प्रत्यक्ष भेट दिली. दरवर्षी पुराचे पाणी सर्वात आधी या मंदिर परिसरात शिरते, त्यामुळे या भागातील भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याचा अंदाज जवानांनी घेतला. केवळ मंदिर परिसरच नाही तर पुराचा फटका बसू शकणाऱ्या आसपासच्या सर्वच बाधित होणाऱ्या गावांची आणि नदीकाठच्या भागांची जवानांनी पाहणी केली. पूर आल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी कसे हलवायचे याचे नियोजन सध्या केले जात आहे. प्रशासनाने आणि NDRFने आपली तयारी पूर्ण केली असली तरी नदीकाठच्या नागरिकांनी देखील हवामान खात्याच्या अंदाजावर लक्ष ठेवून सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे. मैं इंस्पेक्टर अजय कुमार यादव 5th बटालियन NDRF से हूँ। हमारी एक टीम यहाँ पर 1 जुलाई 2026 से पूर्व मानसून तैनाती हेतु तैनात है, जिसमें 30 रेस्क्यूअर्स हैं। हमारे पास फ्लड होने की दशा में सभी प्रकार के इक्विपमेंट्स हैं, जैसे हमारे पास 5 बोट्स हैं, 5 OBMs हैं, सभी कटिंग इक्विपमेंट्स हैं। यदि इस केस में कोई लैंडस्लाइड होती है या आपका कोई भी बिल्डिंग कोलैप्स होती है तो उसमें त्वरित कार्रवाई करने के लिए हमारे पास सभी इक्विपमेंट्स हैं यहाँ पर। मी इन्स्पेक्टर महेश शिंदे, NDRF टीम कमांडर। आम्ही पुण्याहून आमची टीम कोल्हापूरमध्ये 1 तारखेला आली होती। त्याच्यानंतर आम्ही पाहणी सुरू केलेली आहे। कोल्हापूरमध्ये पण पाणी सतत वाढत आहे। कोल्हापूरमध्ये आम्ही बाजार भोगाव या जागी पण चिखली, तसेच इथं पण व्हिजिट केली। त्याच्यानंतर आज नृसिंहवाडीला आलो आहोत इथं पाहणी करण्यासाठी। पाण्याची लेवल ही वाढलेली आहे, आता सध्या 35 आहे आणि 36 अलर्ट लेवल सांगितलेलं, तसेच डेंजर लेवल ही 38 आहे। तरी थोडंसं इथं आपण सतर्क राहावे हीच जनतेला। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कोल्हापूर।